माणसानं मनमुराद रडलं पाहिजे साहेब. सांगू, माझी आजी म्हणायची, बाळा आभाळात पांढरे काळे ढग दाटून आले की पाऊस इतका पडायचा विचारायची सोय नाही. आणि माणसाला साधं खर्चटलं ना, माणसाच्या डोळ्यात पाणी यायचं. परिस्थिती इतकी बदलली आहे, आबाळाला धरून लग्न हरवलं तरी टिपूसवर पाणी गळत नाही, आणि माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं तरी आमच्या डोळ्यातून आसू ढळत नाही. ही असंवेदनशीलता संपावी. काय झालं असं? ग्रंथालय विभागाचा कार्यक्रम आहे, एवढी रचना म्हणतो आणि ताईंना आमंत्रित करतो. गोविंद पाटील नावाचा कोल्हापूरचा एक शिक्षक असलेला कवी आहे, आणि त्यानं असं लिहिलं, वाहतो वारा विषारी, वाहतो वारा विषारी, कर्जाळल्या गावातुनी, वाहतो वारा विषारी, कर्जाळल्या गावातुनी, आपुले खेडे ग्लोबल झाले, नाही झाले येवल भाव, परंपरेच्या दारिद्र्याचे नाही कळले लेवल भाऊ, वाहतो वारा विषारी, कर्जाळल्या गावातुनी. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या गावागावात जो विषारी वारा घुसलाय ना, तो विषारी वारा नष्ट व्हावा. समतेचा, एकतेचा, समानतेचा, नागरिकत्वाचा. मी तुमच्या या वार्षिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आलो होतो तेव्हा ही गोष्ट बोललो होतो. हा वारा, विषारी वारा दूर व्हावा आणि सगळ्याच्या जीवनात आनंदाचा वारा व्हावा, याच्यासाठी या कवी संमेलनाचं, या ग्रंथोत्सवाचं आयोजन आहे. या कवी संमेलनाचा समारोप करण्यासाठी मी जोरदार